नर्मदे हर, नर्मदा परिभ्रमण एक निरंजन पर्व दुसरे याच्या पुढच्या भागात मी सोनाली लिखितकर तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते आहे. तर आज आपण पोचलो होतो शूलपाणेश्वर या मंदिराच्या जवळपास असणाऱ्या आनंद आश्रयधाम या आश्रमामध्ये. तर आता संध्याकाळच्या वेळेला मी तिथे पोचले आणि बाकीच्या जो हॉल होता तिथे गर्दी असल्यामुळे मला एक रूम त्यांनी दिली आणि रूम अतिशय छान होती आणि अटॅच टॉयलेट बाथरूम वगैरे त्याला होतं आणि गिझर होता आणि अशी सगळी छान व्यवस्था आणि रूमही स्वच्छ आणि आश्रमाचा परिसर पण खूप छान. आता असं सगळं झाल्यानंतर मग कुठल्याही व्यक्तीला आनंद होणं स्वाभाविक आहे की आज आपली राहण्याची व्यवस्था उत्तम झालेली आहे. मग मी सामान वगैरे खोलीत ठेवलं आणि आश्रमाचा परिसर वगैरे बघितला. परिसरातच एक छानसं मंदिर पण होतं, म्हणजे अगदी संगमरवरी वगैरे असावं असं छान मंदिर, राधाकृष्णाचं मंदिर होतं आणि आश्रम चांगला होता आणि जेवणाची वगैरे व्यवस्था, 2 वेळा जेवण, सकाळी चहा नाश्ता, संध्याकाळी चहा, असं सर्व प्रकारच्या सुविधा तिथे होत्या. मग थोडंसं इकडे-तिकडे पाहत असताना मला आश्रमाचे जे तिथले महंत होते ते भेटले. मग त्यांच्याशी थोडंसं बोलत बसले की आपण किती वर्षापासून इथं आहात वगैरे, आणि ते स्वभावाला वगैरे खूप छान होते. बोलता-बोलता त्यांनी सांगितलं की त्यांनी 17व्या वर्षीच संन्यास घेतला होता आणि त्याच्यानंतर भारतामध्ये इकडे-तिकडे भ्रमण वगैरे करत-करत ते शेवटी इकडच्या भागामध्ये आले आणि इकडे हळू-हळू स्थायिक झाले, म्हणजे आश्रमांचं काम करता-करता. आणि मग आता साधारण म्हणजे माझ्या मते त्यांचं 35च्या दरम्यान वय असावं आणि ते तिथेच आता आश्रमाचं काम बघत होते आणि व्यवस्था खरोखर अतिशय उत्तम होती. म्हणजे मला मी तिथे राहिले होते दुसऱ्या दिवशी, तर त्यावेळेला मला लक्षात आलं की ह्यांचं बारीक-सारीक प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष आहे. म्हणजे अगदी मेथीची भाजी होती तर त्याचीसुद्धा व्यवस्थित निवडून ते धुतली वगैरे जाते का नाही व्यवस्थित, या सगळ्या बारीक-बारीक गोष्टींकडे त्यांचं लक्ष होतं. म्हणजे कुठल्याही आश्रमाचा महंत जर इतकं व्यवस्थित काम करत असेल तर त्या आश्रमात राहणाऱ्या परिक्रमावासींना किंवा अजूनही काही लोक आश्रमात राहत होते, म्हणजे काही साधना करण्यासाठी वगैरे पण असे काही संन्यासी वगैरे पण तिथे राहत होते, तर त्या लोकांना पण खूपच समाधान मिळत असणार आणि तिथे त्यांची साधना चांगली होत असणार, यात काही वादच नव्हता. तर त्यांच्याशी तशा थोड्या गप्पा गोष्टी वगैरे झाल्या आणि रात्रीचं जेवण मग मिळालं. आता रात्री साधारणपणे 7:30च्या दरम्यान वगैरे जेवायला मिळालं. आता दिवसभर मी पेरूवरच काढला होता, म्हणजे काहीच नाही, चहा-पाणी नाही, काही नाही. 1 पेरू असं अख्खा दिवस जेवण होतं. पण हे जो 1 पेरू खाल्लेला होता, तरी मला पूर्ण दिवसामध्ये अजिबात भूक लागल्याची फारशी भावना झालेली नव्हती. म्हणजे रात्री 7:30 पर्यंत, सकाळी 7:30 ते संध्याकाळी 7:30 पर्यंत फक्त 1 पेरू आणि नर्मदा मैयाचं जे पाणी प्यायला मिळालं होतं. आधी प्रकाशातलं पाणी प्यायले होते थोडं, नंतर नर्मदा मैयाचं पाणी होतं. तर त्यामुळे त्याच्यावरच अख्खा दिवस गेला होता आणि नर्मदा मैयाच्या पाण्यात खरंच ताकद आहे की तुम्हाला ती पूर्ण दिवस भूकसुद्धा लागू देत नाही, याचं मला तिथे एक छान अनुभव मिळाला होता. आता रात्रीच्या वेळेला बघितलं जेवणामध्ये तर चक्क खीर आणि शिरा आणि बाकी मग पोळी भाजी, वरण भात, असं सगळं जेवण आणि 2-2 गोड. मनात म्हटलं, मैया आज दिवसभर मला जेवायला मिळालं नाही आहे म्हणून तू गोड-गोड मला दिलंस ना जेवायला, असं मी मनात मैयाशी संवाद करायचे आणि मला अक्षरशः ती अशी गुलूगुलू हसायला लावायची की आज दिवसभर उपवास घडवला आहे तुला, काळजी करू नकोस, माझं तुझ्याकडे लक्ष आहे. आणि आई जसं एखादं आपलं मूल दिवसभर काही कारणाने उपाशी राहिलं तर रात्री लगेच त्याच्या आवडीचं जेवायला करेल, तसं सगळं छान गोडधोड असं मैयानी केलं होतं तिथे, तिच्या कृपेनं मिळालेलं होतं. तसं व्यवस्थित रात्रीचं जेवण झालं आणि मी झोपले आणि आज रातची रात्र तर अतिशय आनंदात गेली, कारण की काही थंडी वगैरेही वाजत नव्हती. तिथे अंथरूण-पांघरुणांची सोय छान होती, म्हणजे मला माझं अक्षरशः स्लीपिंग बॅग उघडावीसुद्धा लागली नाही. असं बेडशीट वगैरे अतिशय स्वच्छ आणि त्या ब्लँकेटसुद्धा तिथले स्वच्छ, असं सगळं सुंदर होतं म्हणजे. आणि त्यामुळे शांत झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी गरम पाण्याची अंघोळ गिझरमुळे झाली, कारण की मैयाच्या परिक्रमेत गरम पाण्याच्या अंघोळी ह्या फारच क्वचित मिळत असतात आणि त्यामुळे 1-2-3 वेळा यावेळेला मला मिळाली होती गेल्या 7-8 दिवसामध्ये अंघोळ, तर त्याच्यामध्ये ही गरम पाण्याची अंघोळ पण होती. आणि थंडी थोडीशी कमी होती, नाही असं नाही, म्हणजे गुजरात लागला होता त्यामुळे थोडीशी थंडी कमी होती, पण अगदी नाही म्हणता येणार नाही असं पण नव्हती काही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मग मी आश्रमात पुन्हा एकदा फिरून तिथला बाग वगैरे परत पाहिलं आणि मैयाच्या किनाऱ्यावर जाऊन सकाळची आरती
मैयाच्या किनाऱ्यावर जाऊन केली. कारण की मैयाचा किनारा इतका जर जवळ असेल ना, तर आरती ही किनाऱ्यावरच करावी. खूप आनंद वाटतो आणि त्याचबरोबर सकाळचं मैयाच्या दर्शनाने मन अगदी प्रफुल्लित होतं आणि त्याच कारणासाठी मी दुसरा दिवस तिथे थांबण्याचं ठरवलं होतं. कारण की एकतर राहण्याची व्यवस्था सुंदर, जेवणाची व्यवस्था चांगली आणि समोर मैयाचा किनारा असं असेल तर माणसानी पुढं कशासाठी जावं, असा प्रश्न उभा राहील परिक्रमावासीच्या मनात, की पुढं जाऊन वेगळं काय अजून आहे, तर इथेच आनंद का नको घ्यायला? म्हणून मी तिथेच राहून त्या दिवशी आपण ध्यान, धारणा, मैयाच्या दर्शनाचा आनंद असं घ्यायचं ठरवलेलं होतं. त्यामुळे मी तिथेच आराम केला त्या दिवशी. आता सकाळी अगदी 7:30ला म्हणजे बरोबर 7 ते 7:30 या दरम्यानमध्ये तिकडे नाश्ता मिळायचा. म्हणजे चहा, नाश्ता हे सगळं एकत्रच. म्हणजे सकाळी तुम्ही लवकर उठायचं आणि तुम्हाला चहा वगैरे त्याच वेळेला मिळणार. कारण परिक्रमावासी पण सगळे लवकर निघून जातात आणि मग ते जाताना उपाशीपोटी जाऊ नयेत म्हणून त्या आश्रमाची ती व्यवस्था होती, की सकाळी 7:30ला 7 ते 7:30मध्ये नाश्ता मिळायचा. मग तसं मी सगळं नाश्ता झाला. दुपारचं जेवण वगैरे फारसं काही खाल्लं नाही. 2 फुलके आणि भाजी, थोडासा भात असं खाल्लं. कारण की एकंदरीतच परिक्रमेमध्ये मी आहार थोडा कमीच ठेवला होता आणि मला तशी फार भूक लागायची पण नाही. म्हणजे जरी अगदी चांगलं जेवण असेल तरीसुद्धा भूक कमीच लागायची. थोडंच खाऊन पोट भरून जायचं. तर त्यामुळे थोडेसे 2 छान गरम-गरम फुलके आणि भाजी, भात असं जेवण केलं दुपारचं. संध्याकाळी पण असं चहा वगैरे घेतला आणि परत मैयाच्या किनाऱ्यावर संध्याकाळी परत एकदा ध्यानधारणा, जप वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. संध्याकाळी आरती वगैरे पण झाली आश्रमामध्ये आणि आश्रमाच्या आरतीमध्ये सम्मिलित व्हायला खूप छान वाटलं. बराच वेळ आरती चाललेली होती, पण तरी ती आनंददायक वाटत होती. अर्थात उभं राहून जरा बराच वेळ पाय दुखायला लागले होते आणि मग शेवटी थोडीशी बसकण मारली मग. कारण की पायानं काय ते जास्ती वेळ आपल्याला साथ द्यायची नाही असं ठरवलेलं होतं. त्यामुळे मग 1 तास उभं राहिल्यानंतर मग शेवटी मग मी एका खांबाला टेकून बसले, आरती चालू असली तरी पण. म्हणजे भजनं वगैरे त्यांचे काहीतरी चालू होते त्यावेळेला. मग हे सगळं झालं आणि रात्री जेवायची त्यांची वेळ झाली 8च्या दरम्यान. पण मला असं थोडं वाटायला लागलं, की पोटामध्ये आपल्याला काहीतरी बारीक दुखतं आहे पोट आणि बारीक पोट दुखत असल्यामुळे मला जेवणाची इच्छा होईना आणि मग त्यामुळे असं वाटलं, की ठीक आहे आज आपण आत्ता जेवण करायला नको. म्हणजे दुपारचं जेवण काही फार झालेलं नव्हतं, पण तरीही रात्री आपण नको जेवायला. आपल्याकडे एक बिस्किटचा पुडा आहे. मारीच्या बिस्किटांचा एक पुडा माझ्याकडे होता. म्हटलं रात्री वाटली भूक तर आपण ते खाऊ. आत्ता जेवण नको करायला असं मला माझ्या मनाने घेतलं. त्यामुळे मी रात्रीचं जेवण काही जेवले नाही दुसऱ्या दिवशीच्या. आणि रात्री साधारणपणे 10:30-11च्या दरम्यान मी झोपले पलंगावर जाऊन तिथल्या. पण 11-11:30च्या दरम्यानमध्ये पोट जरा जास्तच दुखते असं जाणवायला लागलं. मग शेवटी मी उठून बसले आणि मग माझ्याकडे काही गोळ्या वगैरे होत्या. म्हणजे अपचन वगैरे झालं असेल समजा किंवा काय असं, अशासाठी मी काही ते हाजमोला वगैरे असं काही 1-2 गोळ्या वगैरे खाल्ल्या. आता 12 वाजले रात्री आणि पोटात एकदमच कसं तरी गडबडल्यासारखं व्हायला लागलं आणि म्हटलं आता आपल्याला टॉयलेटमध्ये जावं लागणार आहे आणि त्यामुळे मी जाऊन आले. आता गेले तर माझं पोट खराब झाल्यासारखं मला वाटायला लागलं. म्हणजे लूज मोशन झाल्यासारखी भावना झाली. पुन्हा अर्ध्या-पाऊण तासांनी पुन्हा तसंच आणि अशा प्रकारे माझं पोट बिघडलं आणि मी रात्रभर दर अर्धा ते पाऊण तासाला बाथरूमचं दर्शन घेण्याची वेळ आली आणि त्यामुळे मी रात्रभर लूज मोशनच्या त्रासाने जागी राहिले. शेवटी सकाळी 4:30-5च्या दरम्यानमध्ये डोळे जरा मिटायला लागले आणि तेवढ्यातच 4:30 वाजता तिथे मंदिरात आरती होते आणि त्याचा जोरदार घंटांचा वगैरे आवाज असतो. तर त्यामुळे मी 4:30च्या दरम्यान जागं व्हावंच लागलं. जागी झाले पण अंगात फारसं त्राण नसल्याने पुन्हा पडून राहिले. मग शेवटी 7:30च्या दरम्यान जाग आली आणि मग म्हटलं आता जर आपण उठून गेलो नाही तर आता आपण रात्री पण काही जेवलेलो नाही आहे, काहीच खाल्लेलं नाही आहे, तर आपण कमीत कमी जाऊन काहीतरी चहा वगैरे तरी घ्यावा. म्हणजे अंगात थोडंसं एनर्जी येईल असं वाटून मी मंदिरात नाही आपल्या आश्रमामध्ये गेले. आश्रमात गेल्यानंतर तिथे त्यांना जे महंत होते आणि दुसरे एक जण होते तिथे म्हणजे जेवणाची व्यवस्था करणारे, त्यांना सांगितलं की माझं पोट असं बिघडलेलं आहे आणि तर मी आज आश्रमात थांबू शकते का? तर ते म्हणे अहो काहीच हरकत नाही, तुम्ही अगदी आठवडाभर राहिलात तरी काही प्रॉब्लेम नाही, तुमची चांगलं सगळं व्यवस्थित तब्येत झाल्यानंतर तुम्ही इथून पुढे जावा.
अजिबात काही काळजी करायची गरज नाही आहे. आणि त्या महंतांनी तेवढ्यांनीच सांगितलं की या ताईंना दही चिवडा द्या. आता त्यांनी दही चिवडा जेव्हा म्हटलं तेव्हा मी म्हटलं आपण तर असं पोट बिघडल्यावर दही चिवडा बिवडा वगैरे आपण काही खात नाही. पण आता ते म्हणल्यानंतर म्हटलं गप्प बसले मी की म्हटलं त्याची शेवटी ते जे काय देतील ते घ्यायचं आणि मग जाऊन आपण ठरवू की खायचं की नाही. मग 5 मिनिटांनी आतून त्यांचा माणूस तो दही चिवडा म्हणजे एका वाटीमध्ये दही आणि कोरडे पोहे, आपण जे दही आपले जे पोह्यांना म्हणजे कांद्या पोह्यांसाठी जे पोहे आपण भिजवतो ना, ते पोहे कोरडे पोहे असे घेऊन आला आणि दही. तर त्याला ते लोकं दही चिवडा म्हणतात. आता ते माझ्या थाळीमध्ये त्यांनी असं एका दिलं दही चिवडा आणि म्हणे हे तुम्ही खावा आणि ह्याच्यामुळे तुमचं पोट जरा नॉर्मलला येईल आणि तुम्हाला गोळ्या वगैरे काही हव्या असतील तर ते कपाट आहे, तर त्या कपाटामध्ये जाऊन तुम्ही बघा काय गोळ्या वगैरे असतील तर तुमच्याकडे. म्हटलं नाही माझ्याकडे आहेत गोळ्या वगैरे, मी घेईन नंतर. आणि मग मी माझ्या खोलीत गेले आणि मग तिथे जाऊन मग मी तो दही चिवडा थोडासा खाल्ला कारण की त्यांनी एवढी ताटली भरून दिली होती. म्हणलं आता हा एवढा आपण एकटंच ते पोहे एवढे खाण्यापेक्षा आपण ते संध्याकाळी माशांना वगैरे घालूया, कारण की मी जास्ती खाऊ शकणारच नव्हते. त्यामुळे मी एक अर्धी वाटी फक्त त्यातले पोहे खाल्ले आणि ते थोडंसं दही त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालून त्यांनी दिलं होतं. तर ते साखर आणि दही असं ते पोहे असं खाल्लं, दही पोहे खाल्ल्यासारखं. फक्त पोहे मात्र कडक, भिजवलेले वगैरे नाहीत. मग ते थोडंसं खाल्लं आणि मग मी ठरवलं आता आपण गोळी घेतली पाहिजे बाबा, कारण की आपण रात्रभर मी काही गोळी घेतलेल्या नव्हत्या काहीच, म्हणजे त्याच्यावर उपचार काहीच केला नव्हता. कारण की मैयाच्या किनारी असं पोट बिघडू शकतं बऱ्याच वेळेला, कारण की एकतर तुमचं पाणी वगैरे रोजच्या रोज बदलत असतं. खाणं तर माझं काही जास्ती नव्हतं. अर्थात 1-2 दिवस आधी या वाहन परिक्रमेत माझं तिखट खाणं मात्र म्हणजे झालेलं होतं म्हणण्यापेक्षा मला ते खावं लागलं होतं. कमीच खाल्लेलं होतं, पण ते खाल्लं गेलं होतं आणि काय त्याचं म्हणजे त्याच्यामागचं गणित खरं काहीच कळायला मार्ग नव्हती. कारण त्याच्यानंतरही 1 दिवस माझा नॉर्मल जेवणाचा गेलेला होता आणि 1 दिवसचा उपास पण पूर्ण झालेला होता. म्हणजे तसं खाण्यातला बदल काही नव्हता, पण कदाचित मैयालाच आपली साफसफाई करायची असावी असा मी विचार केला आणि पूर्ण रात्रभर काहीच त्याच्यावर उपचार केला नाही आणि सकाळी मात्र मग त्याचं औषध घेऊन टाकलं. आता औषध घेतलं आणि मग बाकी तर काही खाण्याचा प्रश्नच नव्हता, नाश्ता वगैरे, आणि त्यांना मग अंघोळ वगैरे सगळी झाली. त्याच्यानंतर मग मी त्यांना जाऊन सांगून आले की मैं दोपहर का खाना नहीं खाऊंगी, मैं सिर्फ ऐसे खिचड़ी या चावल ऐसे कुछ खाऊंगी, आप जो भी उसमें बना लो तो, और वही मैं रात को भी खा लूँगी, तो मुझे मेरे लिए मत ज़्यादा मत बनाना. कारण एक जरी माणूस असेल तर आपण जेवणार नसेल तर आश्रममधल्या लोकांना सांगितलं पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे ना. नाहीतर मग ते विनाकारण त्यांचं वाया नको जायला म्हणून ते सांगायला गेले. मग ते म्हणे की ठीक आहे, आम्ही खिचडी बनवतो तुमच्यासाठी, मुगाची खिचडी हलकी राहील. मग मी म्हटलं ठीक आहे, मग ती मुगाची खिचडीच तुम्ही थोडीशी जास्त बनवा, म्हणजे तीच मला रात्री होईल. तुम्हाला माझ्यासाठी पुन्हा रात्रीची खिचडी पुन्हा वेगळी बनवत बसायला नको. ते म्हणे नाही नाही आम्ही बनवू रात्री. पण मी काय ऐकायला तयार नव्हते. त्यांना म्हटलं नाही तुम्ही माझ्यासाठी वेगळी बनवू नका, तीच मी रात्री खाईन, मला काही प्रॉब्लेम नाही. मग त्यामुळे ते ठीक आहे म्हणले आणि मग मी दुपारी त्यांची खिचडी खाल्ली थोडी आणि मग त्या महंतांनी मला थोडा आग्रह केला की आमच्याकडे पण काही गोळ्या आहेत तर बघा. म्हणून मग मी पुन्हा एकदा गोळ्या त्यांच्या बघितल्या तर बऱ्याच गोळ्यांवर म्हणजे कशावरच्या गोळ्या आहेत हे लिहिलेलं नव्हतं. मग म्हटलं आता हे गोळ्या तर कमीत कमी 25 एक प्रकारच्या त्यांच्याकडे होत्या, पण त्या गोळ्यांवर हे कशाच्या गोळ्या आहेत हे नावच लिहिलेलं नव्हतं. म्हटलं तुम्हाला यातल्या माहिती आहेत का कुठल्या, म्हणजे जुलाबावर वगैरे काय गोळ्या असतात? तर ते म्हणे नाही माहिती मला, पण म्हणजे मागे आणून ठेवल्या त्या गोळ्या. मग म्हटलं मी एक काम करू का, की ह्या गोळ्यांवर जे नाव लिहिलेलं आहे तर ते आपण Googleवर शोधलं की ही गोळी, म्हणजे जे नाव टाकलं तर आपण त्याचं ही गोळीचे युजेस काय आहेत विचारले तर ते गोळीचं येतं आपल्या, म्हणजे अमुक एक गोळी आहे त्याच्या कॉन्स्टिट्यूशनवरनं ते कळतं की काय काय ह्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स आहेत आणि ही कशावर चालते. मग मी त्या सगळ्या गोळ्यांचा डबा घेऊन माझ्या रूममध्ये गेले आणि त्याच्यावर एक 2-4 गोळ्यांवर ज्या महत्त्वाच्या मला वाटत होत्या की जे तापासाठी काही होत्या, काही पेन किलर होत्या, जुलाबाच्या, अपचनाच्या गोळ्या होत्या, त्याच्यावर चिठ्ठ्या लिहून नावं लिहून टाकली की ह्या गोळ्या ह्याच्यावर आहेत म्हणून. कारण मी म्हटलं जर मला एवढा प्रॉब्लेम येतो आहे, मला ह्या गोळ्यांची नावंसुद्धा माहिती नाहीत, कारण प्रत्येक राज्यातल्या गोळ्या वेगळ्या वेगळ्या असतात आणि जर एखादा परिक्रमावासी आला तर त्याला अचानक रात्री जर एखादा त्रास होत राहिला तर मग ते Googleवर वगैरे कोण शोधणार आहे, किंवा त्या लोकांना कदाचित ते येतही नसेल त्या गोष्टी. तर मग त्यापेक्षा त्यांना हा एक प्रकारचा फायदा होईल म्हणून मग तशा सगळ्यांच्यावर चिठ्ठ्या-बिठ्ठ्या लिहून टाकल्या त्या आणि मग डबा आणून इकडे ठेवून दिला परत की ह्या गोळ्या याच्यासाठी आहेत अशा म्हणून
त्या चिठ्ठ्यांनी त्याच्यावर चिटकवून टाकल्या त्या गोष्टी. मग हा सगळा दुपारचा उद्योग झाला आणि ते खिचडी वगैरे सगळी खाऊन ते पण झालं आणि मग दुपारी मात्र मी चांगली 2-3 तास झोप काढली. कारण की रात्रभर जागरण होतं आणि झोपले मग मी थोडा वेळ. आणि त्याच वेळेला माझ्या लक्षात आलं की ही जी खोली होती आणि ह्याची सगळी जी सोय होती, अटॅच टॉयलेट, बाथरूम, गरम पाणी, ही सगळी व्यवस्था मैयानी माझं जे आजारपण होतं ते सगळं लक्षात ठेवून किंवा ते मला होणार आहे हा विचार करून मैयानी हे सगळं केलेलं होतं. आणि 2 दिवस अगोदर कुठलंही लक्षण दिसत असताना लक्षण म्हणजे लक्षात नव्हतं येत की असं काही मी आजारी पडू शकेल आणि तरी मैयाला त्याला कळलं होतं की ही अशा वेळेला हिची तब्येत खराब होणार आहे आणि हिलाही या सगळ्या गोष्टींची गरज आहे आणि आपल्या मुलीची काळजी घेतली पाहिजे, असं माझ्या मैया आईला वाटत असल्यामुळे तिने हा चमत्कारच घडवून आणला होता. कारण की असं 2 दिवसानंतर होणारं भाकीत कोणालाच कळलं नसतं, पण ते मैयाला मात्र कळलं होतं आणि हा चमत्कार मी अनुभवला होता. नर्मदे हर.